बेभान प्रेम आहे. साची, गेस व्हॉट? अर्जुन बाबा खूप रागवले. काय तुझ्या बाबांना गॅस झालाय? एक काम कर, त्यांना चूर्ण खायला दे. मी ना माझ्या बाबांना तुझ्याकडे पाठवून देते, तुझ्या सोलो शूट मध्ये. मग तूच चूर्ण दे त्यांना. अरे नाही रे, सध्या पप्पी झप्पी करण्याचा टाइम आलेला आहे. तुला माहितीये, मी इतका एक्साइटेड झालो होतो की मायाला मिठी मारणार होतो, पण थँक गॉड मी थांबलो. मग त्याची काही गरज नाहीये. जेव्हा तू संध्याकाळी घरी येशील ना, तेव्हा आपण झप्पी पप्पी मोमेंट करूया, ओके? पण जर का तू उशिरा आलास ना अर्जुन, तर मग बघ. अर्जुन, अरे बाबा खूपच रागवलेत. आपण दोघं मिळून त्यांना मनवूयात. बॉस, हा सीन काय आहे? तुझे बाबा जेव्हा कधी रागावतात ना, तेव्हा त्यांना गॅसच होतो. शट अप प्लीज, वेळेत ये. हो, मी वेळेत पोहोचेन. ओके, बाय बाय. काय करतेस तू? थोडा पॅशन हवाय, फील कर, डोळ्यातून बोल. इतकं तर फील केलं, आणखी किती करू? असं फील केलंस तू? ही आहे तुझी फिलिंग? बरोबर फील करतेस तू? तुला बघून ना शूटचं कॉन्सेप्ट चेंज करावं लागेल. बेभानच्या ऐवजी तुझं डोकं. गाइज, लेट्स टेक अ ब्रेक यार. Everyone out. तू थांब. जिला कुठली सीमा नाही, नाही कुठली बंधनं आहेत, तिला जिद्द म्हणतात. जी सगळ्यांमध्ये असते पण जाणवत नाही, तिला जिद्द म्हणतात. जिची आग हे जग नष्ट करेल, जिच्या समोर कोणी टिकत नाही, तिला जिद्द म्हणतात. जी प्रत्येक क्षणी मरणाला आव्हान देते आणि मरणानंतर पुन्हा जन्म घेते, तिलाच जिद्द म्हणतात. इथे ये, समोर बस. फॉलो मी. जसं मी करते तसं कर.
चड्डी पण दिली नाही. सोड ना गाई. काय सोडणं आयान. जर अर्जुन आणि साची तिथे आले नसते ना तर पडून राहिला असतास तिथेच तुझ्या त्या फाइंडरच्या चक्कर मध्ये. काकी इट्स ओके, मी आणि अर्जुन होतो ना, तुम्ही रिलॅक्स व्हा. राईट मॉम. चिल. काय चिल? फ्रीझर मध्ये घुसू? आयान मी तुला सांगून ठेवते, यापुढे जर का तू अशा कोणत्याही लफड्यात दिसलास ना तर रेनकोट सुद्धा मिळणार नाही. आहे तसाच उचलून आणेन तुला, बेशरम. नंगू 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 चड्डी पण नाही सोडली. बाय द वे, मला सांग, ह्या फाइंडर मध्ये खरं वालं प्रेम मिळतं का? नाही नाही, ते तर फक्त गुपचूप एका मुलाची मैत्रीण बनूनच मिळेल. हो ना? तुझ्या लक्षात येते बाजूच्या काकी, छतावरचे कपडे. कसं आहे ना, मला तुझी थोडी काळजी वाटते. तुझ्या या सायलेन्सच्या चक्कर मध्ये दादा कुठल्या एका हॉट मुलीला आय लव्ह यू नाही म्हणाला म्हणजे मिळवलं. शट अप. ऑल युअर्स. ओ वाव, ही किती सुंदर आहे. तुला आवडली? होय, मला खूप आवडली. माझा आवडता रंग आहे. मला सांग, कुठून घेतलीयस? तुझ्या फेवरेट दुकानातून. काय सांगतेस काय? प्रेम प्रेम बघ ना कशी आहे. साचीने गिफ्ट केली आहे. हो, छान आहे. मला तर याचं काही कळतच नाही. हा प्रेम पण ना, माहित नाही कधी रागवलेल्या बाबाची ऍक्टिंग बंद करणार आहे. बाळा, मला एक सांग, तू नेमकं असं काय बोललीयस? आई, ती चूक माझीच आहे. ते मला तुमच्या दोघांसोबत आणि जितू सोबत असा गेम खेळायला नको होता. तुमच्या बाप लेकीच्या गेम मध्ये जर माझ्या आजच्या पार्टीचा प्रोग्राम जरा जरी खराब झाला ना तर मग बघाच. आयडिया, तू ना बाबांना ना मागून जाऊन एक घट्ट मिठी मार आणि प्रेमाने बोल, बाबा. 2 मिनिटात आईस्क्रीम सारखे वितळून जातील. खरंच? खरंच. जा जा. हो, या आधी पण असं झालंय ना. या आधी असं झालंय. बाबा, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हो. ते तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. आय होप तुम्हाला ते आवडेल. तुला आवडलंय? माझा आवडता रंग आहे. मग तर मला नक्कीच आवडेल हे. कारण तुझ्या आवडीनिवडीची मला नेहमीच काळजी असते.
भले तुला त्या गोष्टीची कदर असो वा नसो. थँक्यू. बाबा खूपच अँग्री यंगमॅन वाटत नव्हते. असं काय केलंस तू साची? मी काय केलंय? हा, अरे गाढवा थांब, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अर्जुन, फोटोज उद्या देतो ना. उद्या. उद्या का? आज का नाही? कारण की तुमचा माझ्यावर विश्वास आहे, हो ना? आणि काळजी करू नका, हे तुमचे आतापर्यंतचे बेस्ट फोटोज असणार आहेत. आय प्रॉमिस. तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. उत्तम. हे तुझं पहिलं सोलो शूट आहे. थँक्यू. फक्त थँक्यू? फक्त थँक्यूच बोलू शकतो. तसं मी त्या टाईपचा मुलगा नाहीये. आय मीन, तुझं पहिलं फोटोशूट आहे तर काही ट्रीट नाही देणार? ओ ऑफकोर्स, नक्कीच. लेट्स गो. सॉरी, आज नाही जमणार. ते काय ना, साचीच्या आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे, सो मला तिथे जावं लागणार. आणि तसंही आज मी गाडी घेऊन नाही आलोय, आणि इतक्या रात्री कुठे टॅक्सी ऑटो मिळणार? मी तुला सोडते. काय बोललात तुम्ही? तुम्ही मला सोडणार? माया महाजनी, अर्जुन देशमुख. तुला उशीर होतोय, मी सोडते. अरे माया, तुम्ही तर मरीन ड्राईव्हला राहता, मी कुठे अंधेरीला राहतो. तुम्ही मला कसं सोडू शकता? कारण मी कोणतंच काम अर्धवट सोडत नाही. मी हे कालच करायला हवं होतं, पण काल मी घाईत होते. आज तुला उशीर होतोय, पण आज मी हे काम पूर्ण करेन. चल निघूया. आज सूर्य पश्चिमेला उगवला. हा साची, हा बोल. अगं येतोय ग बाई. आजपर्यंत कोणतं प्रॉमिस मोडले का? येतोय. डोंट वरी माय फ्रेंड. बाय. तसं लिफ्टसाठी थँक्यू, पण ट्रीटसाठी सॉरी. तसं मी तुम्हाला एक मिनी ट्रीट देऊ शकतो. चॉकलेट नेहमी सोबत असतं? हो, नेहमीच. हे देण्यासाठी आहे की दाखवण्यासाठी? तसं तर मी कोणाला देत नाही, खूप कमी लोकांना देतो. काही लोकांनाच. आणि ही काही लोक कोण आहेत? जे लोक मला आवडतात, जसं की तुम्ही.
असं वितळलेलं चॉकलेट खाण्यात खूप मजा येते माहितीये. पार्टी बाहेर आहे का? नाही. मग सगळे लोक तुझी आत वाट बघतायत. चल. आणि मी इथे अर्जुनची वाट बघतीये. त्याचा जन्म पण उशिराच झालाय का? त्याला अक्कल नावाची गोष्टच नाहीये. बाबा आधीच एवढे चिडलेले, त्यात तो आणखी लेट करतोय. शांत भीम शांत. तुझे करण अर्जुन नक्की येतील. अर्जुन आज चक्क बॉसच्या गाडीने. किती वाजलेत? सगळे पाहुणे निघून गेले असते तर? तुला उशीर का झालाय मूर्ख? शांत हो. आणि तुला माहितीये मी तुला कधी फसवलंय का? कधीच फसवलं नाहीस ना मला. ए माया, गाडीसोबत बॉस सुद्धा आलीये. माया, हे या सुमन काकी ज्यांची आज अॅनिव्हर्सरी आहे. हे प्रेम काका, साचीचे बाबा. हा आयान माझा छोटा भाऊ, याला तुम्ही खूप आवडता. आणि या आयानची आई. अर्जुनची आई वंदना काकी. नमस्कार. मॅम, तुम्ही आत या ना. अरे तू वेडी झाली आहेस का? माया खूप बिझी असते. शी हॅज टू गो समवेअर. त्यांना कुठेतरी जायचंय. थँक्यू सो मच माया, तुम्ही मला इथे सोडलं. आपण उद्या भेटू. ओके? अरे बाळा, 5 मिनिटांनी कुठे उशीर होणार आहे? हो काकी, आपण मध्यमवर्गीय लोक आहोत. तुम्हाला नाही माहित. आता काय माहित कुठे जायचं असेल. बरोबर ना माया? तुम्ही प्लीज घरी जा. मी तुम्हाला उद्या भेटतो. ओके? थँक्यू सो मच इथे सोडल्याबद्दल. ओके? साची, तू माझे कपडे प्रेस केलेस? हो बाबा, प्रेस केलेत. या ना माया मॅडम, थोड्या वेळासाठी तरी या. या ना माया मॅम. खरं तर मला आवडेल. बघितलंस? भारीच. शुअर, का नाही? आयान, मॅडमची काळजी घे. बरं, मी येतोच. चल, तुझे कपडे इस्त्री केलेले आहेत. ही रक्तपिपासू माशी आज घरी सोडणारी माशी कशी झाली? माहित नाही ग, वातावरण बदललंय. काहीतरी गडबड आहे. चल.